नमस्कार मंडळी. आज आपण सुरू केलेली ही राशी व नक्षत्र यांच्या संपूर्ण सखोल व माहितीच्या मालिकेचा हा दुसरा भाग आपल्यासमोर सादर करत आहोत. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या दुसऱ्या राशी म्हणजेच वृषभ राशी व त्यामधील नक्षत्रांची कृतिका, रोहिणी आणि मृगशीर्ष. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. ज्योतिष विषयातील महत्त्वपूर्ण माहिती नेहमीच आपल्या या चॅनलवर मिळवण्यासाठी घेण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा, जेणेकरून नवीन प्रकाशित होणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळू शकतं. चला तर मग जाणून घेऊया राशी चक्रातल्या दुसऱ्या राशी म्हणजेच वृषभ राशीबद्दल. वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र असून स्थिर स्वभावाची ही राशी आहे व पृथ्वी तत्वाची राशी असल्यामुळे आपल्याला जे हवं आहे त्याची जीवनात अचूक निवड करून ते प्राप्त करून घेणारी व जे नको आहे ते सोडून देणारी ही राशी आहे. वैश्य वर्णाची राशी आहे, त्यामुळे व्यापारी तत्व मुळातच यांच्या स्वभावात असतच. त्यामुळे या राशीचे जातक नोकरी करत असले तरी व्यापार करायला यांना मनापासून आवडतं. त्यामुळे एखादी कला, विद्या, तंत्रज्ञान शिकून घेऊन त्यामध्ये स्वतःचं करिअर निर्माण करणारी, त्याबद्दलचा व्यवसाय निर्माण करणारी ही वृषभ राशी आहे. जीवनामध्ये पैशाला, आर्थिक व्यवहाराला, अर्थकारणाला विशेष महत्त्व देणारी ही राशी असल्यामुळे आर्थिक सुबत्ता मिळवण्याकडे यांचा सर्वात जास्त कल नेहमीच असतो. अर्थात पत्रिकेत शुभ ग्रह योग असतील तर पैशासाठी काबाड कष्ट करून मेहनत व श्रमाला महत्त्व देऊन पैसा कमवतात, परंतु यांच्या मूळ कुंडलीमध्ये ग्रहांचा अशुभ योग असेल तर मग मात्र पैसा कमवण्यासाठी कोणत्याही थराला ही मंडळी जाऊ शकतात व जीवनामध्ये वाम मार्गाचा वापर करून पैसा कमवतात. त्यामुळे जुगार, सट्टा यामध्ये यांचा कल वाढतो व असलेला पैसा जाऊन कर्जबाजारीपणा सुद्धा येऊ शकतो. अशी ही वृषभ राशी म्हटली तर ऐशो आरामात जीवन जगणारी, परंतु काहीशी आळशी सुद्धा आहे बरं का. परंतु ज्यावेळी त्यांच्या जीवनामध्ये काही ध्येय प्राप्त होतात, किंबहुना कुटुंबाची, कामाची, एखाद्या महत्त्वाच्या कार्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी जेव्हा यांच्या अंगावर येऊन पडते, तेव्हा मात्र स्वतःला कामामध्ये इतकं वाहून घेतात की परिपूर्ण यश मिळवूनच थांबतात व अत्यंत यशस्वी आयुष्य जगतात. स्वतःला, आपल्या कुटुंबाला व आपल्या समाजाला, मित्रपरिवाराला सुद्धा उच्च पातळीवर नेऊन ठेवण्याची धमक या राशीच्या मंडळींमध्ये असते. ती वापरण्याची संधी मात्र त्यांच्या आयुष्यात यावी लागते. अशी ही वृषभ राशी राजकीय व सामाजिक जीवनामध्ये सुद्धा भाग घेणारी असते, अगदी हिरिरीने. एखाद्या निष्णात वकिलाप्रमाणे हुशार व्यक्तिमत्वाची ही राशी आहे. त्यामुळे मध्यस्थी करण्यात, तडजोड व सामंजस्याने प्रश्न सोडवण्यात यांचा कुणीही हात धरू शकत नाही आणि म्हणूनच राजकीय वर्तुळात यांची उडबस असते व संधी मिळाली तर राजकीय जीवनात उतरून राजकीय कारकीर्द यशस्वी करणारी हीच ती वृषभ राशी. व्यवहार कुशलता, कामातील चिकाटी यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सरकारी कामं पूर्ण करून घ्यायला ही वृषभ राशीची मंडळी अत्यंत महत्त्वपूर्ण समजली जातात. कारण सरकारी कामं म्हटली की सरकारी काम आणि 6 महिने थांब, या मंडळींची चिकाटी इतकी असते की ही मंडळी कितीही थांबायला तयार असतात, परंतु कामातील यश मिळेपर्यंत माघार घेतच नाहीत. कारण स्वभावातील हीच ती चिकाटी प्रवृत्ती. शुक्र ग्रहाच्या अंमलाखाली येणारी ही राशी असल्यामुळे प्रेम आणि सौंदर्याची चाहती असलेली ही राशी. त्यामुळे जीवनात चांगल्या प्रतीचे सुख व आनंद मिळवण्याची यांची नेहमीच महत्वाकांक्षा असते. तसेच या राशीची मंडळी ही निर्मितीक्षम व सर्जनशील असतात. कोणत्याही गाजावाजा न करता एखादं काम कसं करावं तेही स्थिरपणे, शांतपणे हे यांच्याकडून शिकण्यासारखं असतं. सत्तेची लालसा, विलासप्रियता, चिकित्सकपणा, काहीसा हेकेखोर, हट्टी आणि आडमुठेपणा हा सुद्धा या राशीच्या जातकांमध्ये आढळतो. आरोग्याच्या बाबतीत विचार करता कफाचे आजार तसेच सायनसचा त्रास यांना सांभाळावा लागतो. कंठ, घसा, तोंड, जीभ, घशाचे आजार, गंडमाळा, घटसर्प अशा आजारांचा धोका यांना असतो. या मंडळींच्या करिअरचा जर विचार केला तर नाटक, सिनेमा, कला, इंटिरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, मल्टीमीडिया, अकाउंटिंग, इव्हेंट मॅनेजमेंट अशा कार्यक्षेत्रामध्ये यांना उत्तम यश मिळतं. त्यांच्यामध्ये चिकाटी चांगली असल्यामुळे वयाच्या कोणत्याही वेळेत ही मंडळी आपलं कार्यक्षेत्र बदलू शकतात व बदललेल्या नवीन क्षेत्रात सुद्धा यशस्वी होऊन दाखवण्याची धमक आणि कार्यप्रणाली यांच्यामध्ये असते. कामाच्या प्रत्येक क्षेत्रात अधिकार पदावर राहूनच काम करणं यांच्या स्वभावाला साजेसं असतं.
त्यामुळे समाजामध्ये नेहमी ही मंडळी त्यांच्या कामाच्या आणि कार्याच्या बाबतीत एखादा आदर्श निर्माण करू शकतात. अगदी कोणाची साथ मिळाली नाही तरी स्वतःच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मोठी होणारी ही वृषभ राशीची मंडळी असतात. राजकीय क्षेत्रात सुद्धा आपल्या कठोर परिश्रमाने यश मिळवतात. प्रसंगी आपल्या विरोधकांना व आपल्या शत्रूला सुद्धा आपलेसे करण्यात ही मंडळी तरबेज असतात. सगळ्यांना बरोबर घेऊन चालायला यांना मनापासून आवडतं. त्यामुळे स्वतःबरोबर इतरांचाही लाभ कसा होईल हे बऱ्याचदा यांच्याकडून शिकायला हरकत नाही. राशी स्वामी शुक्र ग्रह असल्यामुळे माता महालक्ष्मीची उपासना करणं यांच्यासाठी जास्त लाभाचं राहतं. आता मंडळी आपण जाणून घेणार आहोत याच राशीमध्ये येणाऱ्या नक्षत्रांची. वृषभ राशीमध्ये कृत्तिका नक्षत्रातले 3 चरण, रोहिणी नक्षत्रातले 4 चरण व मृगशीर्ष नक्षत्रातले पहिले 2 चरण येतात. आता यापैकी आपण कृत्तिका नक्षत्र याचा अभ्यास करूया. याचा स्वामी आहे रवी व तत्व आहे अग्नी. त्यामुळे शुक्राची रसिक राशी असली तरी कृत्तिका नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती स्वभावाने काहीशा अतिशिस्तप्रिय, प्रसंगी कठोर पावलं उचलणारी आणि वागणारी असतात. या नक्षत्रामध्ये आ, ई, उ, ए ही अक्षरे येतात. प्रशासकीय सेवेमध्ये काम करायला यांना मनापासून आवडतं. लोकांचे वाद सोडवणं, लोकांना मार्गदर्शन करणं, शिक्षित करणं या त्यांच्या स्वभावामुळे बऱ्याचदा ही मंडळी शिक्षक, प्राध्यापक, वकील, न्यायाधीश, सरकारी सेवेत, वरिष्ठ अधिकारी, NGO, समाजकारण, राजकारण यामध्ये आपलं करिअर शोधण्याचा यशस्वी प्रयत्न करतात. यांच्याबरोबर कुणीही वाद करून जिंकेल याची शक्यता ना फार कमी असते. कारण एखाद्या विषयावरील यांचं मुद्देसूद बोलणं फार प्रभावी आणि अभ्यासपूर्ण असतं. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीनुसार कोणत्या क्षेत्रामध्ये करायचं आहे करिअर, नोकरी की व्यवसाय करणं उत्तम राहील, कोणते घ्यायचं आहे उच्च शिक्षण करिअरच्या संदर्भातलं याविषयी जर जाणून घ्यायचं असेल तर आमच्याकडून ऑनलाईन पद्धतीने सशुल्क मार्गदर्शन आपण अवश्य घेऊ शकता. यासाठी आधी व्हॉट्सअप मेसेज करून याबद्दलची सविस्तर माहिती घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. म्हणजे आता पुढे जाऊन माहिती करून घेऊया ती म्हणजे या राशीतील येणारं दुसरं नक्षत्र. ते दुसरं नक्षत्र वृषभ राशीमध्ये येतं ते म्हणजे रोहिणी नक्षत्र आणि या नक्षत्राचे 4ही चरण या राशीत येतात व या नक्षत्रावर चंद्राचा अंमल असतो. या नक्षत्राची देवता आहे ब्रह्मा आणि या नक्षत्रामध्ये ओ, वा, वी, वू ही अक्षरे येतात. यांच्यावर चंद्र आणि ब्रह्म यांचा पगडा असल्यामुळे ही मंडळी क्रिएटिव्ह, रचनात्मक, सुंदर, कलात्मक गोष्टींबद्दल आकर्षण असलेल्या निर्मितीक्षम असतात. अत्यंत भावुक स्वभावाच्या या व्यक्ती असून सौंदर्यवान व आकर्षक व्यक्तिमत्व ही त्यांची ओळख असते. राजकारण, समाजकारण यामध्ये मध्यस्थाची भूमिका अत्यंत उत्तम रीतीने ही मंडळी निभावताना दिसतात. एखाद्या व्यक्तीबरोबर मैत्री केली तर अगदी शेवटपर्यंत आपली मैत्री निभावतात सुद्धा. परंतु यांचा कोणी विश्वासघात केला तर मात्र या व्यक्तीला शेवटपर्यंत माफ करत नाहीत. आपल्या कुटुंबाच्या व नातेवाईकांच्या प्रती अत्यंत समर्पण व जबाबदारीच्या भूमिकेत ह्या नेहमीच असतात. त्यांच्या सर्व आवडीनिवडी, इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहतात. आपल्या जीवनात यश, संपन्नता, सुख, ऐशोआराम, स्थिरता आणण्यासाठी सतत झटतात. आपल्या कार्याप्रती व संकल्पपूर्तीप्रती अत्यंत जिद्दी असतात. या मंडळींसाठी कला, कौशल्य, संगीत, लेखन, फॅशन, डिझायनिंग, अभिनय, फिल्म निर्मिती, क्रिएटिव्ह सेक्टर, राजकारण, समाजकारण, मध्यस्थ, पाण्याशी संबंधित कामकाज, द्रव पदार्थ, दूध दुभते, डेअरी प्रॉडक्ट्स, वनस्पती, नर्सरी, फळे, ज्यूस, शेती, भाजीपाला, अन्नधान्य, किराणा दुकान, हॉटेल, खानावळ हे व्यवसाय किंवा या क्षेत्रातली नोकरी, कामकाज लाभाची राहते. आरोग्याच्या संदर्भात यांना रक्तदोष, स्किन ॲलर्जी, कफाचे आजार, मानसिक आरोग्य, डिप्रेशन तर स्त्रियांना मासिक पाळीचे आजार सांभाळावे लागतात. तिसरं ते म्हणजे यानंतरचं नक्षत्र मृगशीर्ष. या नक्षत्राचे पहिले 2 चरण वृषभ राशीत व उरलेले 2 चरण मिथुन राशीमध्ये येतात. यामध्ये वे, वो, का, की ही अक्षरे येतात व या नक्षत्रावर मंगळ ग्रहाचा अंमल असल्यामुळे अत्यंत सतर्क, सावधानता बाळगणारे, साहसी, दृढनिश्चयी, ऊर्जावान, खाण्यापिण्याचे, फिरण्याचे शौकीन असतात. परंतु तितक्याच आध्यात्मिक जीवनाबद्दल सुद्धा आवड असणारे असतात. विविध विषयामध्ये शोध घेणं, माहिती घेणं त्याबद्दलचं विशेष आकर्षण यांच्यामध्ये आढळतं. त्याचबरोबर मैदानी खेळाची आवड, परंतु चंचल स्वभावाची ही मंडळी असतात. शरीरसौष्ठव, व्यायामाची आवड या मंडळींमध्ये अधिक प्रमाणामध्ये असते. शरीराचं सौंदर्य म्हणजे शरीराचं शरीरसौष्ठव
यामुळे व्यायाम आणि खाण्यापिण्याचे पथ्यपाणी सांभाळणं यांना मनापासून आवडतं. आणि म्हणूनच फिटनेस ट्रेनर, योगा ट्रेनर, डायटिशियन अशा विषयामध्ये ही मंडळी यशस्वी करिअर करू शकतात. तसेच साहसी स्वभावाच्या असल्यामुळे दुर्ग भ्रमंती, सायकलिंग, बाईक किंवा मोटर कार रेसिंग यामध्ये सुद्धा भाग घ्यायला यांना आवडतो. आरोग्याचा विचार करता रक्तदोष, रक्तन्यूनता, ब्लड प्रेशर, उष्णतेचे आजार, पित्त, ताप, सर्दी, खोकला याबद्दल त्यांना नेहमी काळजी घ्यावी लागते. यांच्यासाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट, रिअल इस्टेट, मार्केटिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपर, लेखन, मल्टीमीडिया, संगीत, कला, अभिनय, लीडरशिप, मॅनेजमेंट्स, HR मॅनेजर, हॉटेल, खानावळ, फिटनेस ट्रेनर, पोलीस आणि संरक्षण खातं अशा विषयामध्ये करिअर करणं उत्तम राहतं. तर मंडळी, ही होती आपल्या या संपूर्ण वृषभ राशीची व त्यामधील नक्षत्रांची सखोल व विस्तृत माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या या व्हिडिओला अवश्य शेअर करा आणि हो, आवडला आहेच तर लाईकही करा. पुढील भागामध्ये मंडळी आपण माहिती करून घेणार आहोत मिथुन राशी व त्यामधील नक्षत्र म्हणजे मृगशीर्ष, आरद्रा व पुनर्वसू. तेव्हा पुन्हा एकदा अवश्य आपल्या चॅनलला भेट द्यायला विसरू नका. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी 3 पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या संपर्क नंबरवर 9892156163 हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. यावर 330 रुपये फोन पे करा. त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री पुरुष आबालवृद्ध कुणीही वाचन आणि पारायण करू शकतात. तसेच अष्टोत्तर शतनामावली यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्वाचे ग्रह यांची 108 नावं संकलित केली आहेत. हे पुस्तक सुद्धा 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, नवग्रह यंत्र, सुदर्शन यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, त्याचप्रमाणे दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर अवश्य आधी व्हॉट्सअप मेसेज करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा. तसेच मंडळी, हे वास्तूतलं चैतन्य ऊर्जा वाढवणारं धूपदीप पात्र सुद्धा आपण ऑर्डर करू शकता. माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मंडळी, असा आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा. पुढच्या भागामध्ये आपण मिथुन राशीची माहिती घेण्यासाठी पुन्हा एकदा भेट देऊया. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.